Hello students. Okay, we are start now the next point, chapter logical mathematical logic. Okay, next point is a statement pattern, logical equivalence, tautology, contradiction and contingency. मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट अँड सेंटेन्स, यामधील डिफरन्स, त्यानंतर त्याच्यातील डिफरन्स अँड डेफिनेशन्स. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न आपण या चॅप्टरमध्ये यूज करतो आहे. स्टेटमेंट मीन्स तुम्हाला लक्षात आला असेल. आणि त्यानंतर नेक्स्ट सिम्पल स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. सिम्पल मीन्स रेग्युलर आपण जे सेंटेन्स यूज करतो ते स्टेटमेंट्स. आणि त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स जे कनेक्टिव्हिटीज आहेत त्या कनेक्टिव्हिटीजने स्टेटमेंट्स कनेक्ट केलेले आहेत त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हटले जातं. मग ते कनेक्टिव्हिटीज तुमच्या लक्षात आलेले आहेत, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली, अँड निगेशन. ठीक आहे, सिम्बॉल त्याचे बघा. आणि त्याच्यानंतर त्याचे ट्रूथ टेबल. अँडचा ट्रूथ टेबल काय सांगतो? ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ठीक आहे, ऑरचा ट्रूथ टेबल काय सांगतो? फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे, त्यानंतर इफ देनचा ट्रूथ टेबल काय सांगतो? पहिला ट्रू, नंतर फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे, आणि त्यानंतर लास्ट इफ अँड ओनली इफचा काय सांगतो? ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स पण ट्रू, बाकी सगळे तुमचे फॉल्स. ठीक आहे, हे ट्रूथ टेबल्स वगैरे यूज करून आपण एक्झाम्पल कसे फाइंड करायचे हे बघितलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्ही एक्सरसाइज सॉल्व केलेला असाल. काही एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले होते, राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. हे पॉईंट्स सगळे जे आहेत ते वहीमध्ये नोट करून ठेवायचे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया. त्याच्यामधील स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिन्युएन्सी. फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट्स are called statement pattern, statement letters. Proper combinations of statement letters and connectivities is called or statement pattern. म्हणजे अनेक कनेक्टिव्हिटीजने जे स्टेटमेंट्स आहेत, प्रॉपर स्टेटमेंट जे आहेत तुमचे, ते कनेक्टिव्हिटीजने काय केलेले आहेत? प्रॉपर कनेक्ट केलेले आहेत, त्यांना स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीज भरपूर येतील. एखादंच असेल असं नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर कनेक्टिव्हिटीज येतील. असे जे कनेक्ट केलेले आहेत स्टेटमेंट्स आहेत त्यांना स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स फॉर्म्युला: टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. If statement pattern A and B are equivalents, we write if it is as A is equal to B. जे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलन्स आहेत हे तुम्हाला एक्झामला प्रूफ करायला सांगतील. ठीक आहे, LHS इज इक्वल टू RHS. त्यावेळेस ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे तुमचे दोन स्टेटमेंट पॅटर्न हे तुमचे काय ट्रू आहेत हे सॅटिस्फाय करण्यासाठी, हे फाइंड करण्यासाठी. हे फाइंड कसं केलं जातं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय? हे ट्रूथ टेबलनुसार फाइंड केलं जातं. तर त्या स्टेटमेंट पॅटर्नचे दोन्हीचेही ट्रूथ टेबल्स तुम्ही फाइंड करा. आणि फाइंड केल्यानंतर लास्टचे जे टेबल्स आहेत हे तुमचे आयडेंटिकल मीन्स सेम येत असतील. LHS आणि RHSचे तुम्ही काय केलं? ट्रूथ टेबल्स फाइंड केला. ट्रूथ टेबल कसे फाइंड करायचे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार लास्टला कॉलम जो आहे LHSचा आणि RHSचा हे ज्यावेळेस सेम येतात त्यावेळेस ते दोन्ही तुमचे स्टेटमेंट पॅटर्न काय असतील? इक्विव्हॅलंट्स असतील. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे टोटोलॉजी. टोटोलॉजी मीन्स ए स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combinations of truth value of its prime components is called a tautology. We denote a tautology by T. Means स्टेटमेंट पॅटर्न जे तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावरून तुम्ही जे टेबल्स तयार करणार आहात, ट्रूथ टेबल्स, त्या ट्रूथ टेबल्समध्ये लास्टचा जो कॉलम असेल त्या लास्टच्या कॉलममध्ये
तुमचे जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या नेहमी काय आल्या पाहिजे, ट्रू आल्या पाहिजेत. सगळ्या व्हॅल्यू तुमच्या लास्टच्या कॉलममधल्या ट्रू आल्या तर तो तुमचा स्टेटमेंट पॅटर्न काय असणार आहे, टोटिओलॉजी. आणि टोटिओलॉजी इज डिनोटेड बाय स्मॉल टी. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन काय सांगितलेलं आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज false for all possible combinations of truth values of its prime components is called a contradiction. Truth values of its prime false सांगितलेलं आहे. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न ज्यावेळी तुम्हाला दिले जातं त्या स्टेटमेंट पॅटर्नचे तुम्ही ट्रूथ टेबल्स तयार करता आणि त्या ट्रूथ टेबल्सनुसार जो लास्टचा कॉलम तुमचा सिम्प्लिफाय करतात त्या लास्टच्या कॉलममध्ये ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुमच्या फॉल्स आल्या तर तो तुमचा पॅटर्न काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. अँड लास्ट कॉन्टिजन्सी मीन्स काय, ए स्टेटमेंट पॅटर्न which is neither a tautology nor a contradiction is called as a contingency. म्हणजेच ते दोन्ही टोटिओलॉजी पण नाही कॉन्ट्राडिक्शन पण नाही तर ते काय असणार तुमचं कॉन्टिन्युअन्सी. म्हणजेच तुमचं लास्टच्या कॉलममध्ये ट्रू फॉल्स असे मिक्सिंग ज्यावेळेस तुमचे काय असतील पॉसिबल व्हॅल्यूज असतील त्यावेळी तो तुमचा काय असणार आहे, कॉन्टिजन्सी असणार. ठीक आहे. टोटिओलॉजी मीन्स फर्स्ट पॉईंट स्टेटमेंट पॅटर्न मीन्स जे कनेक्टिव्हिटीजनुसार PQR असे कनेक्टिव्हिटीज अनेक कनेक्ट केलेले सिम्बॉलनुसार तुम्हाला जे स्टेटमेंट्स दिले जातात त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं जातं. लॉजिक इक्विव्हॅलन्स मीन्स LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करण्यासाठी ट्रूथ टेबल तुम्हाला काय करायचे आहेत, LHSचा आणि RHSचा फाइंड करायचा आणि लास्टचा कॉलम काय असणार तुमचा, इक्वल असणार आहे, सेम. दिस इज ए लॉजिकल इक्विव्हॅलन्स. टोटिओलॉजी म्हणजे लास्ट कॉलममध्ये ऑल एलिमेंट्स तुमचे ट्रूथ असतील. लास्ट कॉलममध्ये लक्षात ठेवा, लास्ट कॉलममध्ये ऑल एलिमेंट्स ज्यावेळी ट्रूथ येतील, पॉसिबल व्हॅल्यू ज्यावेळी ट्रू येतील तर तो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टोटिओलॉजी. अँड फॉल्सेस येतील त्यावेळी कॉन्ट्राडिक्शन आणि दोन्ही पण असतील त्यावेळी काय असणार तुमचा, कॉन्टिजन्सी. ठीक आहे. याच्यावरून आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल सोपे आहेत. एक्सरसाइज 1.2 मधील एक्झाम्पल बघूया. फर्स्ट क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल्स फॉर ईच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. ओनली स्टेटमेंट पॅटर्न्स फाइंड करायचे, याला स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं जातं. दिस इज ए स्टेटमेंट पॅटर्न. ऑल तुमचे काय आहेत, 2 स्टेटमेंट आहेत पण कनेक्टिव्हिटीज भरपूर आहेत. यानुसार ज्यावेळी ते कनेक्ट केलेले तुमचे काय असतील स्टेटमेंट्स असतील अशा टाईपमध्ये त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं जातं. आणि या स्टेटमेंट पॅटर्नचे तुम्हाला काय करायचे, ट्रूथ टेबल्स फाइंड करायचे. त्याच्यामुळे ट्रूथ टेबल्स तुम्हाला पार्ट आहेत त्यानुसार ते काय करा, ट्रूथ टेबल्स फाइंड करा. ठीक आहे. याचा पूर्ण कंप्लीट याचा तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. बघा, ट्रूथ टेबल P आणि Q हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलेले आहे P आणि Q हे ज्यावेळेस 2 स्टेटमेंट असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, फक्त P आणि Q यूज करून Pला ट्रू फॉल्स असं लिहायचं आहे आणि Qला ट्रू फॉल्स असं लिहायचे. एक तर स्टेटमेंट्स तुमचे 2 किंवा 3च असतील, PQ किंवा PQR. PQ असेल तर टेबल कसा लिहायचा आणि PQR असेल तर टेबल कसा फाइंड करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ओन्ली P आणि Q आहे त्याच्यामुळे टेबल तुम्हाला PQचा लिहिताना अशा टाईपमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि PQचा टेबल लिहून झाल्यानंतर, कॉलम्स लिहून झाल्यानंतर मग पुढचे जे कनेक्टिव्हिटीज आहेत त्यानुसार ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं आहे, जे ब्रॅकेट आहेत ते ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायचं आणि ह्या पूर्ण कंप्लीटचं आपल्याला काय करायचं आहे, लास्ट कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज त्याच्या फाइंड करायच्या ट्रूथ टेबलनुसार. मग आता पहिला ब्रॅकेट कोणता आहे तुमचा, हा आहे. मग फर्स्टला मी तो सॉल्व करून घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट ब्रॅकेट ह्या पूर्ण हे फाइंड करून झाल्यानंतर ही व्हॅल्यू तुम्हाला राहते. मग हे लास्टला येतं.
मग ही पहिल्यांदा आपण फाइंड करून हे पहिल्यांदा फाइंड केलं, नेक्स्टला हे फाइंड केलं आणि मग हे पूर्ण कंप्लीट काय केलेलं आहे ह्याला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, मग त्यानुसार ते आपण फाइंड केलं, त्यानुसार त्या स्टेपनुसार आपल्याला जायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण पी क्यू कॉलम्स फाइंड केला. पी क्यू कॉलम्स नंतरनं पहिला ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व केला. काय पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू लक्षात ठेवा, पहिला पी आहे नंतरनं क्यू आहे, त्याच्यामुळे पी फर्स्ट या कॉलममध्ये बघायचा, नंतरनं क्यू या कॉलममध्ये बघायचं. ठीक आहे, मग पी आणि क्यूच्या कॉलममध्ये इम्प्लाइजला रूल काय सांगितलेला आहे, पहिला ट्रू आणि नंतर फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळे ट्रू. मग कुठं आहे बघा, फर्स्टला फॉल्स आणि फर्स्टला ट्रू आणि सेकंडला फॉल्स या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे इथं डायरेक्ट मी फॉल्स लिहिलेला आहे, बाकी सगळे तुमचे काय असतील ट्रू असतील. ठीक आहे, त्यानुसार आपण हा कॉलम कंप्लीट केलेला आहे. या कॉलमनंतर नेक्स्ट कॉलम आपला हा असणार आहे या कनेक्टिव्हिटीचा. मग हा कनेक्टिव्हिटी काय सांगितलेला आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू सांगितलेला आहे. मग पी इम्प्लाइज क्यू जो कॉलम आहे तो बघा फर्स्टला आणि नेक्स्टला क्यू कॉलम हा कॉलम बघा. ठीक आहे, पहिला हा या कॉलममध्ये बघायचा आहे आणि नेक्स्टला मग या कॉलममध्ये, आणि कशाने कनेक्ट केलेला आहे, अँडने कनेक्ट केला असेल तर काय रूल सांगितलेला आहे, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. मग याच्यामध्ये बघा ट्रू ट्रू कुठे येतं आहे आणि तिथं राहिलेले फॉल्स बघा, पहिला ह्याच्यामध्ये बघायचं नंतर याच्यामध्ये बघायचं आहे. मग ट्रू ट्रू कुठे आहे, हा आणि हा ट्रू ट्रू आहे, त्याच्यामुळे इथं आला ट्रू. इथं ट्रू ट्रू आहे का, सेकंडला ट्रू ट्रू आहे का, नाही, त्याच्यामुळं फॉल्स. थर्डला बघा ट्रू ट्रू आहे, त्याच्यामुळं ट्रू. आणि फोर्थला काय ट्रू ट्रू नाही आहे, फॉल्स पण नाही आहे, त्याच्यामुळे इथं काय आला फॉल्स. ट्रू ट्रू, मग हे ॲन्सर मिळालं आपल्याला याचं. ठीक आहे, नेक्स्टला बघा हा कॉलम झाला की लास्टचा कॉलम आपला जे तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगितलेला आहे तो हा पूर्ण कंप्लीट हा जो आहे कनेक्टिव्हिटीज पूर्ण कंप्लीट हा जो आहे तो, आणि त्याला कशाने कनेक्ट केलं आहे, इम्प्लाइज पीन. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ह्या कॉलममध्ये बघायचं आहे आणि फर्स्टला तुम्हाला फर्स्ट तुम्हाला या कॉलममध्ये काय करायचं आहे, कोणत्या कॉलममध्ये, फर्स्ट या कॉलममधले पॉसिबल व्हॅल्यूज बघायचे आहेत आणि नेक्स्टला मग पी या कॉलममधल्या पॉसिबल व्हॅल्यूज बघायचे. ठीक आहे, यातल्या आणि ह्यातल्या दोनच सांगितलेला आहे, हा कंप्लीट इम्प्लाइज पी सांगितलेला आहे, त्याच्यामुळं फर्स्टला हा बघा नंतरनं हा सेकंडला. ठीक आहे, आता यामध्ये बघा इम्प्लाइजला रूल काय सांगितलेला आहे, पहिला ट्रू आणि नंतर फॉल्स, पहिला ट्रू आणि नंतर फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळे तुमचे ट्रू. कुठं आहे बघा, इथं पहिला बघायचं आहे, इथं पहिला ट्रू आहे. मग ह्याच्यामध्ये पीमध्ये बघा फॉल्स आहे की ट्रू आहे, त्याच्यामुळं पहिला ट्रू सेकंड फॉल्स नाही आहे, त्याच्यामुळं ट्रूच येणार. इथं पहिला ट्रू नाही आहे, इथं सेकंडला पहिला ट्रू नाही आहे, त्याच्यामुळं हा फॉल्सच येणार, ट्रूच येणार. इथं बघा थर्डला पहिला ट्रू आहे, थर्डला पहिला ट्रू आहे, मग इकडं फॉल्स आहे का बघा. ठीक आहे, इकडं फॉल्स आहे, पहिला ट्रू आहे, इकडं फॉल्स आहे, त्याच्यामुळे इथं काय येणार, फॉल्स येणार. आणि लास्टला पहिला ट्रू नाही आहे, त्याच्यामुळं फॉल्सच येणार. इम्प्लाइजमध्ये काय सांगितलं आहे, पहिला ट्रू आणि नंतर फॉल्स असेल तर फॉल्स. मग त्या रूलनुसार मग पहिल्यांदा हा तुमचा काय आहे, फर्स्ट पॉईंट आहे आणि हा नेक्स्ट पॉईंट आहे, तो कनेक्ट केलेला आहे इम्प्लाइजनं, त्याच्यामुळे इम्प्लाइजचा रूल यूज करून आपण काय केलेलं ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. अशा टाईपमध्ये हा स्टेटमेंट पॅटर्नचा आपण काय केलेला आहे, हा जो कॉलम आहे तो फाइंड केलेला आहे, हा लास्टचाच कॉलम जो आहे तो सिम्प्लिफाय केलेला. आणि यासाठीच आपल्याला काय हे एक्झाम्पल्स 2 किंवा 3 मार्क्सला एक्झामला विचारले जातात. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, निगेशन पी अँड ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. हा आहे तुमचा स्टेटमेंट पॅटर्न, हा तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. तर याच्यामध्ये आहेत
ते रूल्स फक्त कोणते किती स्टेटमेंट आहेत, 2च, पी आणि क्यू. त्याच्यामुळं जो रूल सांगितलेला आहे त्याच रूलनुसार ते सॉल्व करायचं. ठीक आहे. फक्त आता त्याच्यामध्ये निगेशन पण आलेलं आहे, त्याच्यामुळे निगेशन ज्यावेळेस येईल ते निगेशन पण आधी सिम्प्लिफाय करून ठेवा आणि मग पुढं ब्रॅकेट जे आहे ते ब्रॅकेट सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आपला फर्स्ट पॉईंट काय, तर पी आणि क्यू हा कॉलम आपण सिम्प्लिफाय केला, पी अँड क्यू कॉलम सिम्प्लिफाय केला. नेक्स्टला बघा, निगेशन पी आणि निगेशन क्यू. निगेशन म्हणजेच जर ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. ठीक आहे. मग पीचा निगेशन इथं लिहिला, क्यूचा निगेशन इथं क्यूचा निगेशन आणि इथं पीचा निगेशन लिहिला आहे. जे पीमध्ये दिलेलं आहे ते पीच्या निगेशनमध्ये लिहिलेलं आहे आणि जे क्यूमध्ये दिलेलं आहे ते क्यूच्या निगेशनमध्ये. निगेशन सिम्प्लिफाय केलं आपण. नेक्स्टला बघा, आता पहिला ब्रॅकेट कोणता आहे जेणेकरून आपल्याला ते पूर्ण सिम्प्लिफाय करता. इथं ओन्ली निगेशन पी आहे, त्याच्यामुळे तो तर ऑलरेडी झालेला आहे. परत हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि त्या ब्रॅकेटमध्ये ही ब्रॅकेट व्हॅल्यू आहे आपली, त्याच्यामुळे हे पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागेल तरच हे पूर्ण ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. म्हणून फर्स्टला आपण काय करणार आहे, हे सिम्प्लिफाय करणार आहे. काय, पी और निगेशन क्यू हा ब्रॅकेट पहिल्यांदा कॉलम आपण सिम्प्लिफाय करणार आहे. पी और निगेशन क्यू, 2p घाल, पी और निगेशन क्यू. ठीक आहे. बघा आता, और पी और निगेशन क्यू. मग पीमध्ये फर्स्टला बघा, नंतरनं निगेशन क्यू. ठीक आहे. या कॉलममध्ये आपल्याला बघायचं, फर्स्टला पी कॉलममध्ये आणि नंतरनं निगेशन क्यू कॉलममध्ये. सॉरी, 1 मिनिट. फर्स्टला पी कॉलममध्ये, नेक्स्टला निगेशन क्यू या कॉलममध्ये. ठीक आहे. अँड कशाने कनेक्ट केला आहे, ऑरने. ऑरमध्ये काय कंडिशन सांगितलेलं आहे, फर्स्टला फॉल्स 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 फॉल्स, बाकी सगळे ट्रू. कुठे आहे बघा ती कंडिशन, फॉल्स 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 फॉल्स, एकच ठिकाणी कंडिशन आहे, त्याच्यामुळे फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे आपण ट्रू इथं लिहिलेले आहे. ठीक आहे. फॉल्स फॉल्स, सॉरी, हा ब्रॅकेट बघायचा आहे आपल्याला. हा पी और काय सांगितलं आहे, निगेशन क्यू, याच्यावरून आपण हा कॉलम फाइंड केला आहे. फॉल्स फॉल्स, इथं फॉल्स लिहिला आहे. ठीक आहे. बाकीकडे आपण ट्रू लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा ब्रॅकेट आपला कंप्लीट झाला. आता नेक्स्टला हा कॉलम आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यामुळे नेक्स्टला आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो आहे. या कॉलमची ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड केलेले आहे आपण. त्याच्यानंतर मग आपण तो रूल यूज करून पहिल्यांदा हा कॉलम अँड नंतरनं क्यू हा कॉलम कशाने कनेक्ट केला आहे, अँडने. ठीक आहे. मग फर्स्टला आपण तो कॉलम बघणार आहोत कोणता, हा, आणि सेकंडला क्यू आहे ना, क्यू हा कॉलम. ठीक आहे. हे 2 कॉलम्स आपण बघून त्या अँडनं कनेक्ट केलेला आहे. मग अँडचा जो ट्रूथ टेबल रूल आहे तो यूज करून सिम्प्लिफाय करणार आहे. तर अँडचा रूल पहिल्यांदा या कॉलममध्ये आपल्याला बघायचा आहे, नंतरनं या कॉलममध्ये. अँडच्यामध्ये काय कंडिशन सांगली आहे, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. कुठं आहे बघा, ट्रू ट्रू ट्रू, मग हा एक ट्रू आहे, इथं पण ट्रू आहे, मग इथं लिहिलं आपण ट्रू. बाकी ठिकाणी आहे का बघा ट्रू ट्रू, नाही, त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, फॉल्स लिहिलेलं आहे. ठीक आहे. बघा आता हा पण आपला कॉलम कंप्लीट झाला. आता लास्टला काय कॉलम राहिलेला आहे आपल्याला, जी त्याने कंडिशन सांगितलेली आहे ती कंडिशन आपली लास्टच्या कॉलममध्ये येणार आहे इथे. ठीक आहे. ते कंप्लीट आपण लिहिलं कारण आपल्याला हे मिळालेलं आहे ब्रॅकेट. मग राहणारं फक्त आता ह्या 2 कनेक्टिव्हिटी स्टेटमेंट पॅटर्न्स जे आहेत ते. मग आता ते आपण पहिल्यांदा काय आहे, निगेशन पी. फर्स्टला काय आहे, निगेशन पी अँड मग हा ब्रॅकेट आहे कंप्लीट. ठीक आहे. मग आपल्याला निगेशन पी जो कॉलम आहे तो बघायचा आहे, हा निगेशन पी आणि लास्टचा हा कॉलम. या दोन्हींमधलं जे कनेक्ट केलेलं अँड आहे त्याच्यानुसार ती ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे. मग या दोन्हींमध्ये पहिल्यांदा निगेशन पीमध्ये फर्स्टला बघायचं आहे, नंतरनं या कॉलममध्ये बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग कशाने कनेक्ट केलेलं आहे, अँडने. तर अँडमध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. मग कुठं आहे बघा ट्रू
इथं फॉल्स फॉल्स आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाही. इथं ट्रू आहे पण इथं फॉल्स आहे, इथं ट्रू आहे इथे पण फॉल्स आहे. त्याच्यामुळं सगळीकडं ट्रू ट्रू या दोन्हींमध्ये ट्रू ट्रू नाहीच आहे. ठीक आहे, या दोन्हींमध्ये ट्रू ट्रू नाहीच आहे. त्याच्यामुळे इथं ट्रू येणारच नाही. इथं तुमचा काय येईल फॉल्स. सगळे पॉसिबल व्हॅल्यूज तुमचे काय येतील फॉल्स येतील. ठीक आहे, हा झाला तुमचा लास्टचा स्टेटमेंट पॅटर्न. मग आता मगाशी मी सांगितलेलं आहे डेफिनेशनमध्ये ह्या लास्टचे असे स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला टोटिओलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सीसाठी पण फाईंड करायचं आहे आणि लॉजिकल इक्विव्हॅलंटमध्ये पण असंच फाईंड करायचं आहे. फक्त LHSचा आणि RHSचे वेगळे टेबल फाईंड करून मग काय करायचं आहे ते LHSमधला लास्टचा कॉलम आणि RHSमधला लास्टचा कॉलम हे सेम आहेत. हे तुम्हाला काय करायचे सिम्प्लिफाय करायचे आहेत, तिथं प्रूफ करायचे आहे आणि हे प्रूफ करून झाल्यावर ते इक्विव्हॅलंट झाले. तसंच टोटिओलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सीमध्ये पण तोच रूल. अशाच पद्धतीने टेबल फाईंड करायचे आहेत आणि या लास्टच्या तुमच्या कॉलममध्ये जर सगळे एलिमेंट्स ट्रू आले तर हे स्टेटमेंट पॅटर्न तुमचं टोटिओलॉजी असणार. ठीक आहे, सगळे फॉल्स आले तर इथं फॉल्स आलेले आहेत बघा, म्हणजे हा स्टेटमेंट पॅटर्न तुमचा कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि हे दोन्ही पण आले नाहीत तर तुमचा काय असणार आहे हा कॉन्टिन्जन्सी. एवढंच रूल आहे याच्यामध्ये. हे जसं स्टेटमेंट पॅटर्न मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याच टाईपमध्ये तुमचं कोणता हा पॉईंट आहे इक्विव्हॅलन्सचा पण आणि टोटिओलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी हा पण पॉईंट तुमचा याच्यानुसारच काय करायचं आहे फाईंड करायचं. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला समजला तर पटकन काय समजू शकतो टोटिओलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. थर्ड एक्झाम्पल स्टेटमेंट पॅटर्नचं. आता याच्यामध्ये बघा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कनेक्टिव्हिटीज किती आहेत PQR आहेत. त्याच्यामुळं PQR असल्यामुळं मी कसं कनेक्टिव्हिटीज कॉलम्स कसे फाईंड केलेले आहेत का PQR. मग PQR असेल तर हे जास्ती करून PQRपर्यंतच विचारले जातात. याच्यामध्ये ट्रूथ टेबलमध्ये PQRच्या पुढचं विचारत नाही आहे. त्याच्यामुळे PQ किंवा PQR. मग PQ असेल तर ट्रूथ टेबल कसा लिहायचा आहे तो बघा अँड PQR असेल तर ट्रूथ टेबल कसा लिहायचा आहे तो बघा. P मीन्स काय 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. 4 टाइम्स ट्रू 4 टाइम्स फॉल्स. ओके, Q मीन्स 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स. नेक्स्ट 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स. अँड R मीन्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 1 टाइम्स. ठीक आहे, मग PQR आपण लिहिला. नेक्स्टला मग जे कनेक्टिव्हिटीज आहेत ब्रॅकेटमध्ये त्या ब्रॅकेटमधल्या कनेक्टिव्हिटीजनुसार ते आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करत जायचं आहे. इथं दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा आणि त्याच्यानुसार ते सॉल्व करा. ठीक आहे, नाही समजलं तर विचारा, वैयक्तिक फोन करून किंवा मेसेज करून विचारलात तरी चालेल. बघा कसं सॉल्व केलेलं आहे. इथं पहिल्यांदा मी ब्रॅकेट P अँड Qचा फाईंड केलेला आहे. पहिला सगळे हे ब्रॅकेट आहेत ते सॉल्व करून घ्या आणि मग लास्टचा काय करा हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, इथं हा पॉईंट आपला कंप्लीट झालेले आहेत. राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.